बच्चू कडूंचं 24 जुलैला राज्यभर रास्ता रोको आंदोलन होणार आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी हे आंदोलन पुकारलंय। रस्ता रोकोचं नियोजनासंदर्भात आता बैठक देखील संपन्न झाली आहे, तर या रास्ता रोकोला अनेकांचा पाठिंबा असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटलंय। बच्चू कडूंशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। संपूर्ण कर्जमाफी यासाठी बच्चू कडू आक्रमक झालेले आहे। 24 तारखेला जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रास्ता रोकोचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। तत्पूर्वी जर आज जर पाहिलं तर बच्चू कडू यांनी कुरळ पूर्ण येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली। एकंदरीत काय सांगणार, आज बैठक सुद्धा घेतली आणि अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। बैठकीचं 24 तारखेचं नियोजन झालेलं आहे। शेतकरी कर्जमाफी असेल, मेंढपाळ असेल, शेतमजूर असेल आणि तिकडे दिव्यांगाचं मानधन असणार, या विविध प्रश्नावर सरकारनं आम्हाला काही शब्द दिले होते, अधिवेशनात काही घोषणा करणार होते। आज शेवटचा दिवस आहे, आमचं तिकडे लक्ष लागून आहे, पण प्रचंड प्रतिसाद राज्यभरात भेटत आहे। अनेक लोकांनी, जसं अमोल कोल्हे खासदार असेल, लंके असेल, यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आणि आज पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा म्हटलेलं का बच्चू कडूंनी जे आंदोलन केलं त्याला आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे, त्या पद्धतीनं आपण रस्त्यावर येणं गरजेचं आहे। मला वाटतं एकंदरीत 24चा चक्काजाम हा महाराष्ट्रभर अतिशय सक्रिय सहभाग घेऊन सर्व जाती आणि सर्व पक्षातले लोक एकत्र होऊन हा चक्काजाम सक्सेस करेल अशी आशा आहे। 24 तारखेच्या आंदोलनात बच्चू कडूंचा गनिमी कावा दिसेल? वा, ते त्याच्याशिवाय एक वेगळ्या प्रकारचा चकवा आम्ही देऊ। प्रशासनाला माहीत पडणार नाही चक्काजाम कुठं झाला आणि कसा झाला। निश्चितच जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा विचार आहे बच्चू कडू यांनी दिलेला आहे। 24 तारखेच्या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतात, तसेच राजकीय लोकांचा सुद्धा पाठिंबा मिळतात अशी प्रतिक्रिया जी आहे बच्चू कडू यांनी दिलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।